गणपती बाप्पा मोरया। इथून जर असणार ना कमी कमी एकदा 15 फूट जाऊ आपण खाली, जास्त नाही जाणार। अपरिचित जरी किल्ला असला तरी भरपूर ट्रेकर लोक, हे जे हाडाचे ट्रेकर ते भेट देणारच ना भाई, जे अपरिचित किल्ले असते तरी। माळशेज घाटावर लक्ष ठेवणारा एक महत्वपूर्ण टेहळणी किल्ला याला आपण म्हणू शकतो। नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात, स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद कोटेकर व्लॉग या यूट्यूब चॅनलवर। सर्वांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। याच प्रजासत्ताक दिनी आपण निघालोय सिंदोळा या किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी। मित्रांनो, शिवजन्मभूमी जुन्नर म्हणजे निसर्ग संपन्न असा हिरवाईने नटलेला भाग। याच भागातील इतिहासातील काही ठळक घटनांमुळे काही किल्ल्यांना भरपूर वारेमाप प्रसिद्धी मिळाली, परंतु काही दुर्लक्षित किल्ले असेही आहेत की ते महत्त्वाच्या किल्ल्यांपासून अगदी जवळ असले तरी जास्त पर्यटक न लाभलेले। असाच एक किल्ला की जो भटक्यांची पंढरी असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या समोरच असणारा सिंदोळा हा किल्ला। माळशेज घाटाच्या सुरुवातीचा हा टेहळणी किल्ला, अशाच या अपरिचित किल्ल्याचा आजचा आपला प्रवास। जुन्नर तालुक्याच्या वायव्येला सिंदोळा हा किल्ला आहे। कल्याणनगर हायवेवरून पिंपळजोगा धरणाजवळील करंजाळे गावाजवळील खुबी फाट्यापासून थोड्या अंतरावर गडावर जाण्यासाठीचा रस्ता आहे। सुरुवातीपासूनच अशी मस्तपैकी जंगलामधली पायवाट आहे आणि या पायवाटेने जायची आपल्याला पुढच्या त्या डोंगराच्या खिंडीमध्ये, आणि बाई तिथूनच आपल्याला वर जावं लागणार आहे। आता रस्ता असा आहे का? असा आहे रस्ता, रस्ता 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 या बाजूने असेल होते, कारण या बाजूने घर आहे, कारण हा सरळ पूर्णपणे कातळ कडा आहे डोंगराचा, आणि या डोंगराच्या कड्यावर तर 100% रस्ता नसणार आहे। आपल्याला पुढे त्या खिंडीत जावं लागणार आहे समोरच्या, आणि त्या खिंडीमधून वर चढून मग समोर डोंगराच्या धारेवर, सरळ डोंगराच्या धारेवरून आपल्याला गडावर जावं लागणार आहे। हा भाई, सह्याद्री चढणं नॉट अ जोक, आणि सह्याद्रीमधला डोंगरी किल्ला चढणं ते पण खूपच अवघड आहे भाई। सह्याद्री चढणं काही सोपं काम नाही आहे, भरपूर दम लागला। आपण जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यातून म्हणजे 1 महिन्यानंतर डोंगरी किल्ल्याचा ट्रेक करतोय, यामुळे चांगलीच वाट लागली आपली। मागच्या महिन्यामध्ये आपण किल्ले फिरलो, पण 3 ते 4 किल्ले आपण भुईकोट किल्ले फिरलो, त्यामुळं आपली ट्रेकिंगची सवय जवळजवळ महिनाभर ट्रेकिंगच्या सवयीला आपल्याला विराम पडलाय। त्यामुळेच आजचा जो डोंगरी किल्ला करतोय आपण सिंदोळा किल्ला, त्या ट्रेकने लावली चांगलीच आपली वाट। आणि भाई, या सह्याद्रीतल्या मातीमध्ये सुद्धा वेगळाच आहे आपला थाट। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 10 मिनिटाची चढाई केल्यानंतर अशा 2 ते 3 चिंचोळ्या रस्त्यामधून पायवाट जाते, आणि तीच पायवाट आपल्याला वरच्या पठारावर घेऊन जाणार आहे। ही बघा, ही खिंड आहे, आणि या खिंडीच्या अलीकडनंच हा रस्ता आहे। या रस्त्याने आपल्याला जायचं आहे पठारावर, आणि पठारावरनं डोंगराच्या धारेवरून जायचे आपल्याला गडाकडे। डोंगराचे छोटे छोटे 2 टप्पे चढून आल्यानंतर आपण पोहोचतो अशा पठारावर, आणि या पठारावर भाई 4 व्हीलरचा रस्ता दिसतोय। म्हणजे हे बघा, ट्रॅक्टरचे चाक वगैरे दिसतात, ते म्हणजे मोठ्या गाड्या येतात इथपर्यंत की ज्या मड या गावाकडून येत असतील। समोर मे बी पठारावरती हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये येत असतील। म्हणजे या रस्त्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला समोरच्या त्या डोंगरावरून सरळ वर चढून उजव्या साईडला जायचे। रस्ता कुठून आहे? किल्ल्यावर जायला, वर जायला रस्ता कुठून आहे? झुडपण मधून गेल्यावरती एक, या झुडपण मधून ना? हो, झुडपण मधून गेल्यावरती एक टप्पा लागतो। बर, तिथनं परत वरती एक टप्पा लागतो, 2 टप्पे, हा, तिसरा टप्पा आहे। बर, वरती सरळ जाताना एक धारला वरती जायचं नाही, त्या धारेने सरळ जायचं। हो, ते धाराने सरळ गेल्यावरती पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला, हो डाव्या साईडला वाटे, बर, त्या वाटेने सरळ पुढे जायचं, आणि वरती असे जायला डोंगराला झुरी, बर, त्या झुरीने वरती जायचं, तिथून वाटे। ओके, चला, थँक्यू। भाई, इथं थोडंसं कन्फ्युजन होतं ना। आता इथं पांढरे दगड लावलेले आहेत, मे बी या पांढऱ्या दगडांपासूनच आपल्याला डाव्या साईडला झुडपामधून जाणाऱ्या पायवाटेने वर चढायचे आणि वरून जायचे। आत्ता उन्हाळ्यामध्ये चला ठीक आहे, पण पावसाळ्यामध्ये हे सगळं भाई ढगात असणार। बरोबर भाई, जाईल मी, राहू दे। नाही, तू इथं वरती नाव काय म्हणलं तुझं? सागर मेमाने। भाऊ खालचा गावकरी, रस्ता दाखवला त्याने आपल्याला। पावसाळ्यात सगळं ढग असं नाही तर, अरे यार, गडाचा जो मेन रस्ता आहे तो मगाच्या आपण खिंडीमधून आलो ना,
तिकडून सरळ जाऊन ह्या डोंगर धारेवरून सरळ होता, पण आपण उजव्या साईडला वळालो पठारावरनं. आणि पठारावरनं पण वाट आहे, पण भरपूर अशी रिस्की नाही का घसरडी. मग चुकण्यापेक्षा आपलं मे बी बेस्ट राहील की तुम्ही खिंडीतून वर आल्यानंतर त्या धारेवरनं सरळ जावा. अरे भरपूर घसरड आहे इथं. इथून जर घसरला ना कमीत कमी एक 10-15 फूट जाऊ आपण खाली, जास्त नाही जाणार. आणि आत्ता पोहोचलोय आपण मुख्य रस्त्याला. हा बघा मुख्य पायवाट, म्हणजे या बाजूची चुन्याच्या दगडापासली मुख्य पायवाट. किल्ला जवळजवळ एक पॅच राहिलाय ना अजून? भरपूर आहे. कधी आलते? रात्री कुठे गेले? पायथ्याला मुक्काम खाली बगाडवाडी मारुतीचं मंदिर आहे, तिथं होय का? काम केलेलं आहे. आता सकाळी चढले होते. सकाळी 7:30ला वर होतो, 7:30. होय का? नाव काय म्हणला? संदीप तापकीर आणि हा त्यांचा ग्रुप. भाई म्हणजे अपरिचित जरी किल्ला असला तरी भरपूर ट्रेकर लोक, म्हणजे जे हाडाचे ट्रेकर ते भेट देणारच ना भाई, जे अपरिचित किल्ले असते तरी. चला, जय शिवराय. मित्रांनो जवळजवळ 1 तासाची पायपीट केल्यानंतर आपण या पॉईंटला पोहोचलोय. पण ॲक्च्युअलमध्ये सरळ जायला रस्ता नाही आहे मे बी, तर रस्ता आपल्याला असा बाजूने फिरून पलीकडून असं किल्ल्यावर जावं लागतं. किल्ल्यावर जाणारी वाट डाव्या बाजूला दरी तर उजव्या बाजूला किल्ला अशी आहे. थोडे पुढे आल्यानंतर 2 डोंगरामधील घळ दिसते. याच ठिकाणी एक पाण्याचा झरा देखील आहे. याच घळीमधील खडकामध्ये एक चौकोनी गुहा देखील बघायला भेटते. इथून पुढची पायवाट ही पुन्हा तशीच, डाव्या बाजूला दरी तर उजव्या बाजूला किल्ल्याचा डोंगर. अशी ही थरारक पायवाट पावसाळ्यामध्ये घसरडी व निसरडी होत असावी. डायरेक्टली सडनली दरी, म्हणजे आपण तर चालतोच व्यवस्थित, पण समजा एखाद्याला चक्कर वगैरे आली तर डायरेक्ट खाली बसायचं पायी. आता पडलं की डायरेक्ट आहे ना ढगात, फिलिंग ढगात, गडगड गडगड गडगड. याच पायवाटेने पुढे चालत राहिले असता कातळ खडकाच्या कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या आल्या की समजायचे गडमाथा जवळ आलाय. पायऱ्यांपासून 10 मिनिटांमध्ये आपण गडाच्या दरवाजापाशी पोहोचतो. परंतु याच मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचण्यासाठी खडकांमधून चिंचोळीत पायवाटी चढून जावे लागते. मित्रांनो गडाचा जो दरवाजा आहे तो दरवाजा खालून म्हणजे खालच्या गावामधून सुद्धा सहजासहजी दिसणं शक्य नाही. गावामधूनच काय दुसऱ्या किल्ल्यावरून सुद्धा सहजासहजी हा दरवाजा दिसणार नाहीये. इतका छुपा दरवाजा म्हणता येईल याला, कारण 2 डोंगरांच्या मधल्या गळीमध्ये गडाचा मुख्य प्रवेशद्वार हे बघा असं. आणि दरवाजामध्येच गणेशरायांचे शिल्प बघायला भेटते. गणपती बाप्पा मोरया. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून पायवाट गडाच्या गडमाथ्यावर जाते. काही अंतरावर गेल्यानंतर गडाची तटबंदी दिसते, तीही पडझड झालेल्या अवस्थेतील. तिथून काही अंतरावर कातळ खडकामध्ये कोरलेले पाण्याचे 5 ते 6 टाके बघायला भेटतात. पाणी पिण्यायोग्य नसले तरी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा या गडावर पाहायला भेटतो. या किल्ल्याला जास्त इतिहास उपलब्ध नसला तरी पूर्वी 1670 दरम्यान जुन्नर भागातील किल्ले जिंकण्याच्या मोहिमेमध्ये निमगिरी, हडसर, चावण, जीवधन याच किल्ल्यांबरोबर सिंदोळा हा किल्ला देखील जिंकून स्वर्गात घेतला असावा. गडावरून समोरच पिंपळगाव जोगा धरणापलीकडील हरिश्चंद्रगड अगदी सहज दिसतो. गडावरून अनेक किल्ल्यांबरोबरच माळशेज घाट व आसपासचा परिसर नजरेच्या टप्प्यामध्ये येतो. त्याचबरोबर पुरातन काळातील कल्याण नगर मार्गावरील हा भेदक नजरेचा किल्ला असेही आपण याला म्हणू शकतो. किल्ल्याच्या या बाजूला आपल्याला पिंपळजोगा धरण बघायला भेटतं. पिंपळजोगा धरणाच्या पलीकडे आपल्याला टोलरखिंडीच्या बाजूला हरिश्चंद्रगडाचं तारामती शिखर पण भाई इथून क्लिअरपणे दिसतंय. ही माकडनाळ असावी ती. माकडनाळच्या अलीकडे आपल्याला संपूर्ण माळशेज घाटाची डोंगर रांग दिसते. माळशेज घाट दिसतो इथून क्लिअरपणे. माळशेज घाटाच्या ही बाजूची डोंगर रांग. असंच या बाजूला बघितलं असता या बाजूला समोरच निमगिरी हा किल्ला दिसतो. निमगिरीच्या पलीकडे चावण, धुक्यात हरवलेला चावण दिसतो. चावणच्या पलीकडे आहे जीवधन. जीवधनच्या बाजूला नाणेघाट. असा हा महत्त्वपूर्ण भाग या बाजूचा. त्याचबरोबर थोडंसं या बाजूला बघितलं असता समोरच आपल्याला हडसर किल्ला देखील बघायला भेटतो. हडसर किल्ल्याच्या बाजूला गणेश खिंड आणि गणेश खिंडीच्या पलीकडे जुन्नर हा प्रांत. म्हणजेच माळशेज घाटावर लक्ष ठेवणारा एक महत्त्वपूर्ण टेहळणी किल्ला याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर माळशेज घाट चढून आल्यानंतर नगर कल्याण मार्गावरचा हा महत्त्वपूर्ण टेहळणी किल्ला. त्याचबरोबर माळशेज घाट उतरले असता समोरच्या बाजूला आपल्याला मोरुशीचा भैरवगड बघायला भेटतो. मित्रांनो या गडाचा गड मात्र जास्त मोठा नाही आहे. हे बघा ह्या 2 डोंगराच्या गळीमधून आपण वर येतो आणि वर आल्यानंतर आपल्याला हा
समोर पहिला दरवाजा बघायला भेटतो. पहिल्या दरवाजामध्ये आपल्याला गणेशरायांचं शिल्प बघायला भेटतं कातळामध्ये कोरलेलं. त्याच्या बाजूलाच पडझड झालेले तुटलेल्या अवस्थेतील मारुतीरायांची मूर्ती देखील आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा म्हणता येईल, कारण समोरच तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत, दरवाजाचे सुद्धा अवशेष आहेत. तसंच गडावर आले असता आपल्याला समोर या बाजूला भरपूर पडझड झालेल्या अवस्थेतील तटबंदी बघायला भेटते, तटबंदीचे अवशेष बघायला भेटतात. तसंच सरळ पुढे गेला असता समोर त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाण्याचे टाके 5 ते 6 पाण्याचे टाके बघायला भेटतात. वरती आला असता समोरच हा गडाचा गडमाथा म्हणता येईल याला, आणि असा छोटासा गडमाथा आहे या किल्ल्याचा. हा बघा असा की जो एक 15 मिनिटामध्ये आपला फिरून होतो. सो फायनली मित्रांनो, माळशेज घाटाच्या सुरुवातीचा एक महत्त्वपूर्ण टेहळणी किल्ला जो की हरिश्चंद्रगडाच्या एकदम समोर आहे, असा छोटासा टेहळणी किल्ला बघून या किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून आत्ता आपण किल्ल्यावरनं उतरतोय. किल्ल्यावर भरपूर वेळ होतो, आपण 1 तास होतो किल्ल्यावर, रेस्ट घेतली आपण, नाश्ता वगैरे केला आणि आता इथून किल्ल्यावरून निघतोय आपण. किल्ल्याचा गडमाथा हा छोटासा असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही, पण ट्रेकसाठी भरपूर वेळ लागतो. माझं नाव प्रतीक कुलकर्णी. आम्ही पुण्यातनं निघालो सकाळी साधारण 7:30च्या दरम्यान निघालो. अगोदर वाटलं होतं की पब्लिक बघायला भेटणार नाही इथं, इतका अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ला आहे हा, तरी पण राव भरपूर पब्लिक दिसते आणि त्यातलं आपल्या पुण्याचे म्हणलं होतं मग भारी एक नंबरच. तर चला, जय शिवराय. जवळजवळ अर्धा किल्ला उतरून आपण खाली आलेलो आहोत डोंगराच्या सरळ सुट्ट्या डोंगर धारेवर. या गडावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत, म्हणजे गडावर येण्यासाठी 2 गावांमधून रस्ते आहेत. पहिला रस्ता जो आहे नगर कल्याण जो हायवे आहे, तिथं पिंपळजोगा धरणाच्या बाजूला जे करंजाळे गाव आहे त्या गावापासून एक रस्ता आहे, आणि दुसरं इकडं मड पारगाव या बाजूचं जे मड पारगाव गाव आहे त्या गावामधून सुद्धा गडावर येण्यासाठी रस्ते आहेत. म्हणजे गडावर येण्यासाठी 2 रस्ते अवेलेबल आहेत. दोन्ही रस्ते हे या डोंगराच्या सरळसूट सोंडेवर येतात आणि इथून एकच रस्ता गडावर जातो. त्यामुळे तुम्ही इकडून आला तरी सोयीस्कर आहे आणि या बाजूने आला तरी सोयीस्कर आहे. मे बी मड पारगावचा रस्ता कसा आहे आपल्याला माहीत नाही. आपण आलोय करंजाळे या गावाकडून. किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून आत्ता आपण पोहोचलोय पायथ्याच्या हायवेजवळ, म्हणजेच पायथ्याच्या गावाजवळ. हा पाठीमागं किल्ला. याच किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून आत्ता पोहोचलोय आपण पायथ्याला. गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1.5 तासाच्या आसपास वेळ लागतो. उतरण्यासाठी 1 तास भरपूर होतो. गडावर थ्रिलिंग रॉक पॅचेस म्हणण्यासारखे आपल्याला डोंगराच्या धारेवरून चालताना, म्हणजे डोंगराच्या कडेने चालायला लागतो, तो थोडासा रॉकिंग पॅच आहे. तर आत्ता संपूया आपण या किल्ल्याचा ब्लॉग. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.